नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरहम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ. आणि आज आपण पाहणार आहोत प्रत्येकाच्या घरामध्ये किंबहुना तुमच्या डायनिंग टेबलवर किंवा तुमच्या ताटाजवळ ठेवायला हवं असं एक खूप बेस्ट कॉम्बिनेशन, ज्याला आयुर्वेदात म्हटलं आहे त्रिकटू. आता त्रिकटू म्हणजे काय? त्रि म्हणजे 3 आणि कटू म्हणजे तिखट चव असलेली औषधं किंवा तिखट रस. आयुर्वेदातील प्रसिद्ध ग्रंथ आहेत भैषज्य रत्नावली किंवा चरक संहिता. यामध्ये त्रिकुटाचं खूप छान वर्णन केलंय. ते पाचक आहे, शोधन आहे, अग्निदीपन आहे आणि यामध्ये 3 औषधं असतात: सुंठ, काळी मिरी आणि पिंपळी. कटू म्हणजे संस्कृतमध्ये तिखट आणि तिक्त म्हणजे संस्कृतमध्ये कडू. कटू आणि कडू हे शब्द सारखे असल्यामुळे तुम्हाला वाटेल की आज बोलताना माझं काहीतरी चुकलंय का, पण असं नाही. मराठीमध्ये भाषांतर होताना या शब्दांच्या अर्थांची उलटापालट झालेली आहे. भारतामध्ये पूर्वी तिखटपणासाठी वापरले जाणारे, स्वयंपाकघरात अगदी रेग्युलरली वापरले जाणारे हे 3 मसाले आहेत आणि भारतीय मसाले जगप्रसिद्ध होते. पूर्ण जगाबरोबर भारतीय या मसाल्यांचा व्यापार करत होते. इतकंच नाही तर भारतावर अनेकदा परकीय हल्ले होण्याचं कारण सुद्धा मसाले होते, हे आपल्याला माहितीये. मिरची तशी आपल्या देशात फार उशिरा आली, हे तुम्हाला माहितीये ना. खरं तर मिरचीसाठी हे खूप चांगले ऑप्शन आहेत, 3ही खूप हेल्दी आहेत. पण आता आपल्याला मिरचीची इतकी सवय लागलेली आहे की तिखटपणासाठी आपण मिरचीशिवाय इतर ऑप्शन्सचा विचार सुद्धा करू शकत नाही. तरी सुद्धा पंजाबी रेस्टॉरंटमध्ये नेहमी टेबलावर मिठाबरोबर काळी मिरी आवर्जून ठेवलेली असते बघा. म्हणजे मिरीचं जे टॉपिंग आहे ना, ते चव वाढवण्यासाठी महत्वाचं आहे. असंच आपल्या टेबलावर फक्त मिरीच नाही तर या 3ही औषधांचं कॉम्बिनेशन म्हणजे त्रिकटू चूर्ण ठेवलं तर काय काय फायदा होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्या अनेक पेशंट्स किंवा प्रेक्षक मला विचारत असतात की सगळ्या धान्यांवर किंवा भाज्यांवर इतकंच काय, आपण आरोग्यदायी म्हणतो अशा फळांवर सुद्धा भरपूर पेस्टिसाइड्स, केमिकल्सच्या फवारण्या केलेल्या असतात. त्यांच्यासाठी केमिकल खतं वापरलेली असतात. पाण्याचं प्रदूषण आहेच, शिवाय दुधाच्या शुद्धतेची सुद्धा खात्री राहिलेली नाही. मग अशा वेळी आपण कितीही चांगले पदार्थ खाल्ले, सुपर फूड्स खाल्ले, तर या सगळ्या केमिकल्सचा काही विषारी परिणाम आपल्या शरीरावर होतच ना. मग त्यासाठी काय करायचं? तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये शेवटी मी तुम्हाला या प्रश्नाचं सुद्धा उत्तर सांगणार आहे बरं का. चला या 3ही औषधांचे गुणधर्म आधी समजून घेऊया. पहिला आहे सुंठ. याला फार छान पर्यायी नाव आहे विश्वभेषज, म्हणजे विश्वातलं सगळ्यात छान औषध किंवा विश्वातल्या अनेक आजारांवर उपयोगी पडेल असं औषध, असा याचा अर्थ होतो या शब्दाचा. या औषधाचे गुणधर्म पाहिले ना, म्हणजे इतकं छान पर्यायी नाव याला का दिलंय हे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. तर हे रुचीवर्धक आहे, म्हणजे तोंडाला चव नसेल त्यावेळी उपयोगी. पाचक आहे, पचायला हे सुंठ हलकी असते. उष्ण असली तरी कोरडेपणा करत नाही, शरीरात स्निग्ध आहे. कफ आणि वात या 2 दोषांचा नाश करणारी. त्याचबरोबर विबंध म्हणजे कॉन्स्टिपेशन असेल तर सुंठीचा उपयोग होतो, किंवा पोटफुगी, गॅसेसमध्ये उपयोगी आहे. शिवाय वृक्ष आहे म्हणजे शुक्रवर्धक आहे. आणि स्वर्य म्हटलं हिला, म्हणजे स्वर उत्तम करणारी. घसा बसतो किंवा वारंवार कफ होतो तेव्हा आवाजाची क्वालिटी बिघडते. कफ आणि वात या 2ही दोषांचं शमन करून, पित्त प्रसादन करून आवाजाची क्वालिटी उत्तम व्हावी म्हणून सुंठ काम करते. कुठल्या आजारांमध्ये सुंठीचा उपयोग होतो ना, याची एक मोठी लिस्ट आहे बरं का ग्रंथांमध्ये. आमवात, खोकला, सर्दी, पोटदुखी, हृदयरोग, सूज, मूळव्याध अशा अनेक आजारांमध्ये सुंठ किंवा सुंठ असलेलं औषध वापरलं जातं. म्हणून प्रत्येकाच्या घरात सुंठ अगदी आवर्जून असतेच बरं का. आपण त्यावरून एक फार प्रसिद्ध मराठी म्हण सुद्धा वापरतो. ती तुम्हाला मी सांगत नाही, तुम्हीच कमेंट्समध्ये लिहा. एका ग्रंथात सुंठीचं वर्णन करताना एक छान शब्द वापरलाय, तोयांश परिशोषी. म्हणजे काय, तर शरीरात वाढलेला द्रवभाग किंवा ओलसरपणा शोषून घेणारं औषध आहे. म्हणजेच वाढलेलं पित्त असो, वाढलेला कफ असो, किंवा वाढलेली चरबी, मेद, त्यामुळे आलेली सूज किंवा अतिसार, वारंवार होणारी मूत्रप्रवृत्ती, काही मूत्रविकार, अशा सगळ्या स्थितीत सुंठ छान काम करते, कारण ती स्पंज सारखं एक्स्ट्रा द्रवभाग शोषून घेते. डोकं दुखत असेल, सर्दी झाली असेल, सायनस असेल तर तिथला कफ शोषून घेण्याचं काम सुंठीचा लेप करतो. यामध्ये जिंजरॉल असतं जे अँटी इन्फ्लमेटरी आहे. दीपन आहे, पाचन आहे, म्हणजे अन्नातले जे अनडायजेस्टेड टॉक्झिन्स असतात, आमदोष असतो, तो नष्ट करून अग्नीला पुन्हा प्रज्वलित करण्याचं काम ही सुंठ करते. एक जर्नल आहे फार्मॅकॉलॉजीवरचं, त्यातलं संशोधन सांगतं की सुंठीमुळे ब्लोटिंग खूप फास्ट कमी होतं. आता दुसरं औषध त्रिकटू मधलं काळी मिरी. त्याला म्हटलंय मरीच. मरीचम कटुकम तीक्ष्णम दीपनम कफवातजित उष्णम पित्तकरम रुच्चम श्वासशूल कृमिन हरेत. म्हणजे तिखट आहे, तीक्ष्ण आहे, अग्निदीपन आहे आणि कफवात या 2 दोषांचा नाश करणार आहे. उष्ण आणि वृक्ष आहे. सर्दी, खोकला, पोटदुखी,
कृमी, कफ अशा अनेक रोगांमध्ये उपयोगी आहे. श्वसन संस्थेतला कफ किंवा कंजेशन कमी करण्याचं एक पॉवर मिरीमध्ये आहे. याचा सगळ्यात महत्वाचा गुण अर्थात अग्निदीपन पाचन आहे. कारण यामध्ये पायपरीन असतं, ते खूप पॉवरफुल घटक आहे. यामुळे फक्त पचनच सुधारत नाही, तर शरीरात बाकी पोषक तत्वांचं ऍब्सॉर्प्शन वाढतं. या पायपरीनवर आधुनिक संशोधन झालं आणि त्यात सिद्ध झालं की हे थर्मोजेनेसिस वाढवतं, म्हणजे कॅलरी बर्निंगचा जो स्पीड आहे तो वाढवतं. त्यामुळे वजन नियंत्रणासाठी याचा उपयोग होतो. हळदीमध्ये ना कर्क्युमिन नावाचा घटक असतो बरं का, आणि त्याचं ऍब्सॉर्प्शन वाढवण्यासाठी त्याबरोबर जर आपण काळी मिरी वापरली तर हे ऍब्सॉर्प्शन आहे जवळजवळ 2000 पटींनी वाढतं. आणि यावर खूप संशोधन चालू आहे. म्हणजेच कुठल्याही पदार्थामधले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत ते आपण नुसते खाऊन उपयोग नाही, त्याचं योग्य कॉम्बिनेशन आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे, तर त्याचा खरा फायदा आरोग्याला मिळेल. म्हणूनच मिरी आपल्या आहारात हवी, जी अशा सगळ्या अन्न घटकांमधले जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला उपयोगी पडावे म्हणून खूप महत्वाची आहे. विशेषतः दुधाचे पदार्थ जसं पनीर वगैरे जड पदार्थ आहेत, त्यांचं पचन चांगली होण्यासाठी मिरी महत्वाची आहे. म्हणून पंजाबी जेवणाबरोबर मिरीचं टॉपिंग वापरलं जातं बघा. आता तिसरं औषध पिंपळी. श्वसन आणि पचन दोन्हीसाठी अमृतासारखं औषध आहे, रसायन आहे. पिप्पली दीपनी वृक्षा स्वादुपाका रसायनी, म्हणजे अग्निदीपन करणारी, उष्ण असून सुद्धा शुक्रवर्धक असलेलं औषध आहे. रसायन आहे म्हणजे रस, रक्त, सगळ्या शरीर घटकांचं सर्वात बेस्ट पोषण करणारं औषध आहे. अनुष्ण आहे, कटुका, स्निग्धा, वात श्लेष्म हरी लघु, म्हणजे काय तर खूप उष्ण नाही आणि खूप थंड नाही, म्हणजे जी उष्णता आहे ना त्याचा आपल्याला त्रास होणार नाही अशी आहे. ही पण वात कफ या दोन घटकांचा नाश करणारी. आणि आमदोष म्हणजे शरीरात न पचलेले टॉक्झिन्स त्यांचा निचरा करणारी, सफाई करणारी आहे. श्वसन संस्थेसाठी फार सुंदर टॉनिक आहे पिंपळी. म्हणजे खोकल्याची अनेक औषधं आहेत किंवा तुमच्या सगळ्यांचं लाडकं टॉनिक आहे आपला अरहमचा च्यवनप्राश आहे, त्यामध्ये सुद्धा पिंपळी असते बरं का. आणि यामुळेच त्याचं काम फुफ्फुस आणि श्वसन संस्थेवर होतं. हिला ग्रंथांनी आयुष्यवर्धक म्हटले. पिंपळीमध्ये असणारा पायपलिन घटक असतो, तो कंजेशन कमी करतो आणि श्वसन मार्गाची सफाई करतो, शुद्ध ठेवतो. म्हणून मग दमा, सर्दी, खोकला किंवा श्वसन संस्थेच्या आजारात हिचा छान फायदा होतो. या पिंपळीमुळे लिव्हर एन्झाईम्स आहेत ते पण सुधारतात. शिवाय बायो अवेलेबिलिटी एन्हान्सर म्हणून हे काम करते, म्हणजे औषधांचं ऍब्सॉर्प्शन वाढवण्यासाठी मदत करते. यावर कितीही बोलावं तरी कमी आहे. पण थोडक्यात हे त्रिकटू या औषधांमधले 3 घटक झाले. आता हे जे कॉम्बिनेशन आहे ना त्रिकटू, त्याचे सुद्धा वेगळे गुणधर्म आयुर्वेदात सांगितलेले आहेत बरं का. आतापर्यंतच्या विवेचनातून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे कॉम्बिनेशन सुद्धा अग्निदीपन पाचन आहेच, त्याचबरोबर कफ आणि वात कमी करणार आहे. ग्रंथात याचं वर्णन करताना म्हटलंय, त्रिषणम दीपनम हंती श्वासकासत्वगामयान गुल्ममेह कफस्थौल्य मेद श्लीपद पीनसान, म्हणजे अग्निदीपन आहे. कुठल्या कुठल्या रोगांमध्ये प्रभावी आहे त्याची यादीच सांगितली या श्लोकामध्ये. त्यामध्ये म्हटलंय दमा किंवा श्वासाशी संबंधित सगळे विकार जसं सर्दी, खोकला, सायनस, दमा हे सगळे, शिवाय त्वचा विकार, कुठे सूज येणं किंवा गाठ येणं, प्रमेह म्हणजे डायबेटीस, स्थूलता, म्हणजे जिथे जिथे शरीर शुद्धीची आवश्यकता आहे, दोष वाढलेत अशा ठिकाणी या त्रिकटूचा उपयोग होतो. आयुर्वेदाच्या असंख्य औषधांमध्ये त्रिफळा आणि त्रिकटू ही 2 कॉम्बिनेशन्स वापरली जातात. आपल्या च्यवनप्राशमध्ये सुद्धा ही दोन्ही कॉम्बिनेशन्स खूप छान प्रमाणात आहेत बरं का. मला ना खूपदा आश्चर्य वाटतं की या औषधांचे गुण, शिवाय या कॉम्बिनेशन्सचे गुण शोधून आपल्यासाठी ग्रंथात त्याचं निरीक्षण करून लिहून ठेवले पूर्वजांनी आपल्या. त्यासाठी त्यांनी किती संशोधन केलं असेल. आपण आत्ता करतो ना तो रिसर्च, म्हणजे जे माहिती आहे ते पुन्हा प्रूव्ह केलं जातं. पण सुरुवातीला जेव्हा कुठल्याही वनस्पतीचे गुणच माहित नव्हते, ते कळून घेण्यासाठी किती निरीक्षण, वर्षानुवर्ष अभ्यास करावा लागला असेल बघा. असो, आता सुरुवातीचा प्रश्न की फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी हे कसं काम करतं, हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. आयुर्वेदामध्ये विषांचं वर्णन केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विषांचा अभ्यास आणि त्यासाठी काही औषधं सुचवली आहेत. त्यामध्ये एक दूषी विष सांगितलंय, म्हणजे हळूहळू शरीरात पसरून काम करणारा विषारी पदार्थ. आता आपण आता सध्या जी फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड नकळत आपल्या पोटात जात आहेत, त्यांना असंच अगदी सौम्य विषारी घटक म्हणू शकतो. आता याचा परिणाम शरीरावर होऊ नये म्हणून काही घटक नियमितपणे सेवन करावे असं आयुर्वेदात सांगितलंय. त्यामध्ये दूध आहे, तूप आहे, लोणी आहे आणि सुंठ, मिरी, पिंपळी यांचा समावेश आहे. म्हणजे अन्नातल्या विषाचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये म्हणून या घटकांचं जर नियमित सेवन केलं तर फायदा होतो.
आता पूर्वीसारखं शुद्ध दूध किंवा लोणी मिळणं अशक्य आहे, पण सुंठ मिरी पिंपळी हा सोपा पर्याय आहे. तुम्ही घरी समप्रमाणात सुंठ मिरी पिंपळी यांचं चूर्ण बनवून ठेवू शकता आणि छोट्या काचेच्या बॉटलमध्ये हे स्टोअर करू शकता. जेवताना वरून अगदी चिमूटभर हे चूर्ण भाजीत किंवा डाळीमध्ये घेऊ शकता, किंवा जेवताना अगदी शेंगदाणा एवढं म्हणजे 1-2 ग्रॅम चूर्ण तूप किंवा मधाबरोबर तुम्ही चाटण म्हणून घेऊ शकता. संशोधनात सिद्ध झालंय की त्रिकटूमुळे मेटाबॉलिक रेट वाढतो, पचन सुधारतं, कोलेस्ट्रॉल लेवल्स कमी होतात, शुगर कमी होते, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते. एक रिसर्च जर्नल आहे फायटोथेरपी, त्यामध्ये दाखवलंय की यामुळे लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप कमी झालं. शिवाय ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी झाला शरीरातला, इम्युन इफेक्ट सुद्धा वाढला, इम्युनिटी वाढली, प्रतिकार क्षमता वाढली. आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे, म्हणून नॅचरल मेटाबॉलिक बूस्टर म्हणून आपण त्रिकटू वापरू शकतो. आता कोणी हे जपून घ्यायचंय बरं का, तर ज्यांना खूप ऍसिडिटी आहे, अल्सर्स आहेत, त्यांनी हे रिकाम्या पोटी घ्यायचं नाही, कारण हे तिखट आहे, खूप तीक्ष्ण आहे. खूप लहान मूल किंवा गर्भवती महिलांना वैद्यांच्या सल्ल्यानेच द्यायचंय आणि नेहमी कमी प्रमाणात म्हणजे 1-2 ग्रॅम पेक्षा जास्त घ्यायचं नाही. उन्हाळ्यात त्याचा अतिरेक करायचा नाही. त्रिकटू हे एक शरीराचं नैसर्गिक, आपण त्याला रक्षण कवच म्हणू शकतो. सध्या अर्ध्या लोकसंख्येला पचनाचा त्रास आहे, वजन वाढलेलं आहे, सर्दी खोकला आहे, कोलेस्ट्रॉल आहे, शुगर आहे, काही ना काही तक्रारी आहेत. अशा वेळी हे त्रिकटू चूर्ण आपल्याला प्रिझर्वेटिव्ह शिवाय, केमिकल्स शिवाय उत्तम आरोग्य देऊ शकतं. म्हणून मला वाटतं की प्रत्येकाच्या घरात हे त्रिकटू नक्की वापरायला हवं, योग्य पद्धतीने वापरायला हवं, तर हे सगळे फायदे तुम्हाला सुद्धा नक्की मिळतील. म्हणून आजपासून डायनिंग टेबलवर आवर्जून हे त्रिकटू चूर्ण ठेवा, वापरून बघा, त्याचा अनुभव घ्या आणि कमेंट्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. असे व्हिडिओ तुम्ही लाईक करताच, पण समाजाचं आरोग्य अधिक चांगलं व्हावं म्हणून ही माहिती शेअर करायला विसरू नका. कारण आयुर्वेदाचं किंवा आपल्या चॅनलचं उद्दिष्ट आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. जे स्वस्थ आहेत त्यांच्या स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी आपलं चॅनल कटिबद्ध आहे. तुम्हा सगळ्यांची साथ आहेच, ती अशीच राहो ही मनोकामना. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.